2 बीट घेतले, तसे 2 बीट घेतले आणि त्याला छिलून असा किस केला. अशा प्रकारे किस झाला. मस्त असा लाल कलर, असा स्ट्रॉबेरी कलर, ते सुंदर असा कलर दिसत आहे बघा. असे किस एकदम. आता त्याच्यात कणकीचं पीठ टाकायचं. कोणी बेसन टाकतात, मी कणकीचं पीठ टाकलं. मीठ स्वादनुसार, मिरची पावडर, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, जिरं आणि हा कांद्याचा पाला आहे. हा कांद्याचा पाला माझ्याजवळ होता म्हणून मी टाकून घेतला. कोथिंबीर नव्हती म्हणून मी काही टाकली नाही. तर याला मिसळून टाकायचं. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि मिसळून टाकायचं. जास्त पाणी काही लागत नाही. बीटला पाणी धरून राहते, तर बीटला पाणी टाकायची जास्त गरज आहे नाही. तर बघा, चांगला मळून घ्यायचा अशा प्रकारे. जसं आपण कणिक भिजवतो पोळ्याची, तशा प्रकारे भिजवून टाकायचं. तवा मांडला, पराठा टाकून दिला. बघा, अशा प्रकारे चांगल्या कळ्यापर्यंत होऊ द्यायचं. खायला एवढा टेस्टी लागते आणि मुलांना तर हा पराठा खूपच छान असा आवडेल. 1 नंबर असा पराठा आहे. तेल लावून घ्यायचं, नाही तर तूप जरी लावलं तरी चालेल. झाला आहे पराठा. आता तशाच प्रकारे दुसरा प्रकारे पराठा करून अशा प्रकारे मी